तरी चांगले येत होते. आणखी ते मधात धुई पडल्यामुळं हिवाळी रब्बीच आहे. बरं, आता हे कधी पेर आपली सोयाबीनची कापणी झाली करून 1 महिना लेट झाला आमचा. ते ऑक्टोबर मध्ये केलं तरी ऑक्टोबर नोव्हेंबर आपण डिसेंबर रब्बी म्हणलं की आता करणारे तुम्ही नमस्कार, मी बालाजी दत्तराव महाद्वार, राहणार डोंगरगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. मी गेल्या वर्षीपासून म्हणजे गेल्या 2 वर्षापासून मी आयुर्वेदिक शेती करत आहे. मी गेल्या वर्षी 1 एकर अमेरिकन चिया लावला होता. मला 1 एकरमध्ये 7.5 क्विंटल उत्पन्न झालं. माझं उत्पन्न बघून चांगलं त्याला भाव मिळाला चांगला. घरी येऊन आपल्या 15,000 रुपये क्विंटलने ते घेऊन गेले. ते पाहून आमच्या गावातील शेतकऱ्यांनी उत्पन्न चांगलं निघालं म्हणून यावर्षी आमच्या गावामध्ये जवळपास 70 एकर जमिनीवर अमेरिकन चिया झालेला आहे. मी त्यानुसार यावर्षी काहीतरी आणखी नवीन करावं या उद्देशानं मी अश्वगंधा, इटालियन तुळस, कलोंजी, इसमगोल, अजवाईन असे मी 6 आयटम यावर्षी आयुर्वेदिक केलेले आहेत. एकूण लागवडीसाठी खर्च किती आला एवढ्या पिकांना? आता अमेरिकन चियाचं सांगायला गेलं तर 1 एकरला 3 किलो बी लागते. तर 3 किलो म्हणजे 500 रुपये किलो प्रमाणे आम्ही बियाणं खरेदी केलं. त्याचा समजा 1,500 रुपये 3 किलोचा 1 एकरचा खर्च आला. त्याला आम्ही कोणतंही खत टाकले नाही किंवा औषध नाही. ह्या पिकास आयुर्वेदिक असल्यामुळे याला कोणत्याही प्रकारचा औषधी खत चालत नाही आणि याला कोणताही वन्य प्राणी खात नाही. एकूण खर्च किती झाला टोटल या 6 पिकावर? आता मी जवळपास हे 11 एकरवर आम्ही हे सगळं आयुर्वेदिक प्रयोग केलेला आहे. तर 11 एकरमध्ये जवळपास मला 30,000 रुपये खर्च आला. तर माझ्या मते गेल्या वर्षीच्या याच्यामुळे यावर्षी माझं उत्पन्न थोडं कमी होईल असं मला वाटते. कारण का तरी 25 लाख रुपये उत्पन्न मला याच्यामध्ये 11 एकरमध्ये व्हायलाच पाहिजे असं मला वाटते. हवामानाच्या बदलामुळे थोडंसं धुळीतेमध्ये हे झाली होती, त्याच्यामुळे थोडंसं ॲव्हरेज कमी येईल असं मला वाटते. तरी पीक आता सध्याच्याला चांगलं आहे. याला अंदाजे आता याची बाजारपेठ निम्मच मध्य प्रदेशमध्ये आहे. मात्र आता आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट की आता वाशिम मार्केटमध्ये याची खरेदी संपूर्ण आपल्या याची खरेदी सुरुवात झालेली आहे. आपण मागे बघितलं की अग्रवनला पेपरला बातमी आली होती. 23,000 रुपये क्विंटल अमेरिकन चिया हे बी विक्री झालं होतं. त्याचं मार्केट इथं उघडलेलं आहे वाशिमला. हे कसे सुचलं तुम्हाला शेती करण्याचं? मी एक वेळेस तुळजापूरला जाते वेळेस, माझा मुलगा तिथे तुळजापूरला शिकायला राहतो, तिथे जाते वेळेस मग एक रोडच्या कडेने शेती बघितली
अमेरिकन चियाची. आणि तिथं मी थांबलो, त्या शेतकऱ्याशी संवाद साधला की हे बियाणं कुठून आणलं, कुठे विकायचं, काय करायचं. तर त्यांनी सांगितलं नीमच मध्य प्रदेशमध्ये याचे मार्केट सर्वात मोठं आहे. मी 2 ते 3 वेळेस नीमच मध्य प्रदेशला जाऊन आलो. इथून 1000 किलोमीटर आहे. उज्जैनपासून 200 किलोमीटर आहे. तिथे जाऊन आलो. तिथे जाऊन आल्यावर मी सगळी माहिती घेतली आणि हे नवीन-नवीन पिकं हे आपल्या महाराष्ट्रात येतात की नाही हे बघायचं होतं. कारण की आपण बघता सोयाबीन, हरभरा हे असे कोणतेही पिकं आपल्या इकडे आवरीत देत नाहीत. आपण केळी पीक घेतो, ऊस घेतो, हळद घेतो, सर्व पिकं आपण घेता. पाणी आपण भरपूर आहे आपल्या इकडं. त्यामुळे या जमिनी आपण जास्त खर्च होत आहे आणि उत्पन्न कमी होत आहे. त्यानुसार मी विचार केला, की उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे. यानुसार मी प्रथम ह्या आयुर्वेदिक शेतीची सुरुवात केली आणि मला असं वाटलं, की आयुर्वेदिक शेतीपासून 0 मेंटेनन्स पासून चांगलं उत्पन्न देणारं हे एकमेव पीक आहे, असं मला वाटतं. शेतकऱ्याला काय संधी देणार आहात? शेतकऱ्याला असं मी सांगतो, की आपण म्हणता शेती परवडत नाही, शेतीला खर्च जास्त होतो. तुम्ही हे असे विचार करू नका. कारण की आपण असं नवीन-नवीन कोणतीही पिकं घेतली, कारण का भाव बघता आपण बघू शकता अमेरिकन चियाऱ्यांनी आयुर्वेदिक शेती करून आत्महत्या टाळाव्यात, ही अशी माझी विनंती आहे.